नमस्कार. स्मॉल मोमेंट विथ शुभांगी या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सौ शुभांगी जोशी आपणा सर्वांचे स्वागत करते. सर्वप्रथम सर्वांना श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज रामनवमी म्हणजे श्रीराम जन्मोत्सव. आजच्या दिवशी सकाळी सुंदरसं असं गाणं ऐकू आलं. राम जन्मला ग सखे राम जन्मला. अतिशय सुमधुर, कानाला सुंदरसं असं तृप्त करणारं गाणं. तसं तर गीत रामायण म्हटलं म्हणजे सर्वच त्यातील गाणे खूप छानच आहेत, त्याबद्दल वादच नाही. सुंदर आहेत सर्व गाणे. आजच्या दिवशी राम जन्मला ग सखे म्हणजे मला ऐकायला परवानीच होते. मागच्या वेळी रामायणातील आपण एक पात्र पाहिलं, ते म्हणजे माता कैकेयी, जिच्यामुळे रामायण घडलं असा दोष जिला दिला गेला ती माता कैकेयी. आता आपण आज एक पात्र पाहणार आहोत, ते म्हणजे शबरी. शबरी म्हटली म्हणजे रामाला उष्टी बोरे देणारी शबरी आठवते सर्वात आधी. तर कुणाला ती भिल्ल समाजाची आहे म्हणून आठवते, कुणाला ती मातंग ऋषींची शिष्य आहे म्हणून आठवते. तर शबरी ही कोण होती? शबरी ही शबर राजाची कन्या होती. ती रानात राहायची. तिचा जन्म शरद पौर्णिमेला झाला होता. रानामध्येच तिने तिचे दिवस काढले होते. तिथंच जीवन तिचं व्यतीत तिने केलं होतं. मातंग ऋषींना तिने गुरु मानले होते आणि मातंग ऋषींची ती शिष्या होती. त्यांची गुरूंची सर्व सेवा करणं ती स्वतःचं कर्तव्य समजून करीत असे सर्व मातंग ऋषींचं. असंच रानावनात दिवस काढता काढता मातंग ऋषींनी शबरीला सांगितलं एक दिवस की तुला भेटायला एक दिवस राम येणार आहे. आता मातंग ऋषींनी फक्त तिला एवढेच सांगितले की तुला एक दिवस भेटायला राम येणार. तिला इतका आनंद झाला, जीवन सार्थकी झाल्याचे तिला वाटले. ती रोजच रामाची वाट पाहू लागली. राम आज येईल, राम उद्या येईल. रात्री झोपल्यानंतर सकाळ तिची उजाडायची तर ती रामाच्या वाटेकडे डोळे लावूनच. आज राम आला तर काय होईल म्हणून ती पटकन सकाळी लवकर उठून सडा, रांगोळी, फुलांची आरास अशी सर्व सजावट करीत असे. रोज एकही दिवस तिचा चुकला नाही. सडा, रांगोळी आणि फुलांची सजावट. कधीतरी माझा राम मला भेटायला येईल या आशेने ती रोज सडा, रांगोळी करायची आणि फुलांची आरास करायची. गावातले लोक तिला वेड्यात काढू लागले, पण तरीही ती कोणाचं ऐकायची नाही. तिला तो विश्वास होता की मला एक दिवस राम भेटायला येणार. अक्षरशः तिची खिल्ली उडवू लागले. अगं किती दिवस झाले, आता कुठे तुझा राम, आता नाही भेटायला येणार. लहानपणापासून तर मोठं होईपर्यंत तिला दिलेला शब्द मातंग ऋषींनी की बुवा तुला एक दिवस राम भेटायला येतील, याच एका वाक्यावर तिने जीवन व्यतीत केले, फक्त प्रभू रामचंद्रांसाठी, की कधीतरी एक दिवस राम मला भेटायला निश्चित येतील, हा तिचा विश्वास. आपल्याकडे कोणी यायचं म्हटलं आणि थोडा 2 तास जरी उशीर झाला तरीही काही जणांची चिडचिड होते. आणि कुणी यायचं म्हटलं तर तेवढ्या पुरता पटकन सगळं आवरायला घ्यायचं, किंवा मग उद्या येणार आहे ना, ठीक आहे आज काय, असं आपलं रुटीन चालत असतं. पण शबरीची सहनशीलता बघा. ती लहानाची मोठी झाली पण तिला राम भेटायलाच आला नाही तोवर. म्हणजे त्या काळात तिचे किती वर्ष लोटली असतील, यात तिची सहनशीलता म्हणावी लागेल. आपल्याला जर कोणी लांबून फोन केला, मी येतोय, 1 तास झाला, 2 तास झाला, आपण सगळं आवरून सावरून बसलोय आणि तो समोरचा येणारच नाही, आलाच नाहीये, आपली चिडचिड होते. किती वेळ झाला, 12 वाजता येणार होते, अजून आले नाही. पुन्हा 1 वाजला, 1चे 2 झाले, आता जेवणाची वेळ झाली, मी जेवून घेते, ते येतील तेव्हा येतील.
असं करून आपण घरातले सगळे जेवणही उरकून घेतले. येणारा माणूस जेव्हा कळवतो की मी माझ्या स्नेहींकडे किंवा नातेवाईकांकडे थांबलो आहे, आता माझं काही जमत नाही, त्यावेळी आपली चिडचिड होते. येणार होते सांगितले आणि आले नाही असं जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपली चिडचिड होते. शबरीची झाली का चिडचिड? तिने वाट पाहणे सोडून दिले का? नाही. तिने रोज नित्य नियमाने सडा, रांगोळी आणि फुलांची आरास हे न चुकवता केले आणि रोज रामाची वाट पाहिली. तिच्या त्या मेहनतीला मात्र एक दिवस यश मिळाले. किती सहनशीलता असेल शबरीमध्ये. अखेर तिचे डोळे पाणावले होते, वय थकत चाललं होतं आणि तिला जेव्हा कळले की सीतेच्या शोधासाठी निघालेले राम आणि लक्ष्मण हे शबरीकडे येत आहेत, त्या दिवशी शबरीचा आनंद गगनात मावेना. लग्न झालेल्या बायकांना जर कळलं आपले आई वडील आपल्याकडे येत आहेत तर त्या बायकांचा आनंद कसा गगनात मावेना होतो, तसाच तिचाही झाला. शबरी इतके दिवसापासून ज्याची वाट पाहत होती, अखेर तो दिवस आला. राम तिला भेटायला आले. राम भेटायला येणार म्हटल्यावर तिने सर्व तयारी केलीच होती, नेहमीप्रमाणे सडा, रांगोळी, फुलांची आरास वगैरे वगैरे. मग आता रामाला देणार काय? मित्रांनो, मी माझ्या एका मागच्या व्हिडिओमध्ये शबरीवरच फक्त कविता केलेली आहे. फळे उगा उष्टी केली, लागावया गोड घास, जिने दिली उष्टी बोरे, ती शबरी होती रे, ती शबरी होती रे. मी शबरीवर एक कविता केलेली आहे. आपण पाहिली नसेल तर नक्की आवर्जून पहा. ती रानात गेली. राम आणि लक्ष्मण येणार म्हटल्यावर ती रानात गेली. काहीतरी रामाला खाण्यास घेऊन येऊ म्हणून रानामध्ये फळं शोधण्यास गेली. तिला बोरं सापडली. प्रत्येक बोर ती तोडून उष्टी करून ताटात टाकत असे. का? कारण प्रत्येक फळ हे रामाला गोड लागलं पाहिजे. कुठंही खराब नको निघायला, कुठलंच फळ हे खराब नको निघायला. इतक्या वर्षापासून वाट पाहणारी शबरी जेव्हा फळांचा विचार करते तेव्हा ती शबरी किती महान असेल. खरंच तिच्या सहनशीलतेला तोड नव्हता. प्रत्येक फळ रामाने तिचं चाखलं पाहिजे, पोटभर खाल्लं पाहिजे, म्हणून तीच थोडंसं त्या फळाचा तुकडा तोडायची आणि ताटात टाकायची. गोड असेल तर ताटात टाकायची, नाहीतर बाहेर फेकायची. म्हणजे रामाला तेही कष्ट नको की एखादं फळ बघून खा. हेही कष्ट तिने रामाला दिले नाही. राम आले, राम सिरी आले. तिने फुलांची आरास केलेलीच होती. सुंदरसं असं तिने स्वागत केलं प्रभू रामचंद्राचं. पाहुणे आले म्हणजे आपण आधी पाणी देतो, काहीतरी खावयास देतो. तसं शबरी नाही केलं. ती रानात राहायची, त्यामुळे ती फळच देणार, रानातील फळच देणार. तिच्या राम आणि लक्ष्मणांच्या पुढे तिने ताट आणलं, तिने तोडून आणलेल्या बोरांचं. लक्ष्मणाने ते पाहिले. यातील प्रत्येक फळ हे उष्ट आहे. लक्ष्मणाने फळांना हात लावला नाही. रामाने मात्र प्रत्येक फळ हे आवडीने खाल्लं. रामाला प्रत्येक फळ गोड लागत होतं. आणि राम हे जाणून होते की शबरीने घेतलेली मेहनत ही आपल्यासाठीच होती. प्रत्येक फळ तोडून खाऊन पाहणे हे काही तिने मुद्दाम केले नव्हते, तर मला एकही फळ असं किडकं किंवा नासकं किंवा खराब नको मिळायला म्हणून तिने ते केलेलं होतं.
हे लक्ष्मणाला कळले नाही. आणि जेव्हा शबरीने सांगितले लक्ष्मणाला फळं खायला, तेव्हा तो नाही म्हणाला. रामाने लक्ष्मणाला समजावले. मग लक्ष्मणाने 1-2 फळे खाल्ली. त्यानंतर तिला जेव्हा कळले की सीतेच्या शोधासाठी राम लक्ष्मण आले आहेत, त्या राम लक्ष्मणांना आपण मार्ग दाखवावा. आणि मग सीता कुठं गेलेली, सीतेला कुठं नेमके पळवण्यात आले, ती दिशा तिने दाखवली राम आणि लक्ष्मणांना. ती दिशा, तो रस्ता तिने, त्यानंतर कसे हनुमानाची मदत घ्यायची, सुग्रीवची कशी मदत घ्यायची, बालीची कशी मदत घ्यायची, हे सगळं तिने रामाला समजावून सांगितले. मध्ये येणारे अडथळे पण तिने समजावून सांगितले, जेणेकरून रामांच्या हातून आलेल्या दुष्ट प्रवृत्तींचा नाश होईल. एकूणच काय, तर शबरीचा जन्म यासाठीच झाला होता, रामाला रस्ता दाखवण्यासाठी. मग शबरी रामापेक्षा महान होती का रामाला रस्ता दाखवण्यासाठी? तर नाही. शबरीने जर रस्ता दाखवला नसता रामाला, तर रामाला कळले नसते की सीता मातेला दक्षिण दिशेला नेले आहेत. तिथे जाताना रस्त्याने तुम्हाला हनुमान, सुग्रीव, बाली हे भेटतील आणि ते तुमची मदत करतील. कसे कळले असते? हे निमित्त शबरी झाली. परंतु तिने दाखवलेले सर्व उचित होते आणि तिला विश्वास होता की रस्त्यात येणारे अडथळे हे रामच दूर करू शकेल. रस्त्यात असलेल्या सर्व दुष्ट प्रवृत्तींचा नाश हे फक्त प्रभू रामचंद्रच करू शकतील, हा तिला विश्वास होता. आणि म्हणून तिने विश्वासाने रामाला सर्व काही सांगितले. त्यानंतर मात्र शबरीने देहत्याग केला. अशी ही शबरी. जीवनात तुम्ही किती दिवस जगलात याचं मोल ठरवण्यापेक्षा तुम्ही कसे जगलात याचं मोल ठरवणं खूप महत्वाचं असतं. तिची सहनशीलता आणि आपली सहनशीलता, मला वाटतं यात जमीन आसमानचा फरक आहे. आजच्या काळात सहनशीलता म्हटली की ती नकोच वाटते. कुणीही असो, पुरुष असो, स्त्री असो, कॉलेजियन मुलं असो, मुली असो, ती नको वाटते त्यांना. सहनशीलता नाही. शबरीने सगळं सहन केलं, तिने तेवढी सहनशीलता दाखवली, म्हणून तिला शेवटी चांगले फळ मिळाले. रामायणातील प्रत्येक पात्र त्यांच्याकडून काही ना काही शिकण्यासारखं आहे. कैकेयीकडून आपण शिकलो की कशा प्रकारे आपण निमित्त ठरतो, आपल्या हातून कशी चूक होऊ शकते, विधात्याने लिहिलेले लिखाण हे आपल्या हातून कसे घडविले जाते. शबरीकडून आपण शिकलो आपली सहनशीलता. पुढच्या भागात आपण शिकू उर्मिला, रामायणातीलच एक पात्र उर्मिला. ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करावं लागेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढचे अपडेट मिळतील. धन्यवाद.